हाय हॅलो माय यूट्यूब आणि इंस्टाग्राम फॅमिली। तर हे बघा, हे माझ्या हस्बंडचा बड्डे होता। ते दिवशी रात्री हे माझं नातेवाईक आहे, म्हणजे माझा मुलगाच लागतो, माऊस बहिणीचा पोरगा। तर हा आलेला, असं डान्स करतानाच आलेला, खूप छान वाटलेलं असं सरप्राईज दिलेलं। तर आणि आपल्याकडे असं माणसं पाहिजे जे आपल्याला सरप्राईज दिलं पाहिजे, न सांगता आले पाहिजे, न बोलवता आले पाहिजे। खूप आनंद होतो। तर हा न सांगता न बोलवता हा स्वतः आलेला आणि पूर्ण फॅमिलीसोबत आलेला। खूप छान वाटलं मला आणि माझ्या फ्रेंडला पण खूप छान वाटलं। मी तर खूप शॉक झालेली, का की पूर्ण फॅमिली ते कधीच येत नाही, ते पण रात्री 12 वाजता आलेले घरी, जवळच राहतात, पण खूप छान वाटलेलं। तर हे प्रकाराने ते आलेले ते, आणि मग माझा भाऊ पण आलेला केक घेऊन, मी पण केक घेऊन आली, माझी फ्रेंडनी पण केक आणलेला। माझी फ्रेंडला पण मी सांगितलं नव्हतं, तरी पण ते दोघी हस्बंड वाईफ न सांगता आलेले, आणि माझा भाऊ तर प्रत्येक वर्षीच येतो, न सांगता न हे करता केक घेऊन येत होतो। तर हे बघा, हे प्रकाराने आम्ही सर्वांनी आरती वगैरे केली माझ्या हस्बंडची। त्याच्यानंतरनी खूप छान वाटलं आणि इतकं छान, म्हणजे खूप छान सरप्राईज होतं हे वेळीचं। आणि हे बघा, हे पण आरती करतो आहे। मी त्याला बोलली डान्स करताना आरती कर, का की तो डान्स करतानाच त्याने जसं दरवाजा मी ओपन केला तसं तो डान्सच करत होता। खूप छान वाटलं आम्हाला। आणि रात्री केक कापापासून माझ्या हस्बंडच्या बड्डेची स्टार्टिंग झालेली, म्हणजे आम्ही रात्री पण केक कापलेला। मग दुसऱ्या दिवशी आम्ही दिवसभर काय केलं ते सर्व हा व्हिडिओमध्ये आहे, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि स्किप करू नका। आणि आय होप की तुम्ही मला खूप सपोर्ट करत आहेत आणि करणार आहेत। आणि हे माझे फ्रेंड आहे, त्यांचे हस्बंड आहेत, ह्यांनी पण न सांगता न बोलवता हे स्वतः आले, त्याच्यामुळे मनापासून आभारी आहेत। खूप छान वाटलं मला की न सांगता, आणि खरोखर आपल्याकडे असे माणसं पाहिजे की न बोलवता न सांगता आपल्याकडे आले पाहिजे, आणि खुशीमध्ये की दुःखामध्ये आपल्यासोबत राहिले पाहिजे। तर खूप सुंदर आणि खूप छान वातावरण झालेलं। आणि केक कापता ही माझी छोटंसं केक जे आहे ते माझी बेबीनी बनवलेलं आहे, स्वतः हाताने माझ्या बेबीनी बनवलेलं आहे। तर खूप सुंदर, माझ्या फ्रेंडसोबत माझ्या फ्रेंडने पण स्वतः केक बनवलेला होता हाताने। तर आम्ही सर्व तेच ट्राय केलेला सर्व। तर हे प्रकाराने आम्ही केक कापलेला आहे। बघा, छोटंसं केक जे तुम्हाला दिसतं ते माझी बेबीने स्वतः हाताने बनवलेलं आहे। आणि हे बघा, हे पूर्ण एक फॅमिली तयार झालेली आहे, खूप छान वाटलेलं। तर हे प्रकाराने आम्ही रात्री केक कट वगैरे केलेलं, सर्वांनी एन्जॉय केलेला, बसले भरपूर वेळ, थोडा वेळ बोलणं वगैरे केलेलं, आम्ही एकमेकाला केक वगैरे खाऊ घातलं। हे प्रकाराने आम्ही रात्री 12 वाजता माझ्या हस्बंडचं बड्डे सेलिब्रेट केलेला। आणि ह्याचे पुढे व्हिडिओ खूप छान छान असणार आहे। सर्व ब्लॉग माझे बघा, सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। इंस्टाग्रामवरती पण मला फॉलो करून घ्या। तर खूप सुंदर आणि खूप छान वातावरण झालेला होता। आणि तुम्हाला काय विचारायचं आहे तर तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकतात। हळदी कुंकूचा कार्यक्रमचा व्हिडिओ मी टाकलेला तो बघा, त्याच्यानंतर माझ्या बाबूच्या बड्डेचा टाकलेला तो बघा, आणि आता शिवजयंतीचा पण व्हिडिओ टाकणार आहे, ते पण तुम्ही बघा, नक्की बघा। खूप छान आणि खूप एन्जॉयमेंट आहे त्याच्यामध्ये पण। हे प्रकाराने रात्री आम्ही खूप छान एन्जॉयमेंट केलेला होता, आणि अशा प्रकाराने आम्ही फोटो काढलेले सर्वांनी मिळून, आणि खूप छान, आणि खरोखर खूप छान वाटलं। आणि मी प्रेयर करते सर्वांनी असंच राहायचं आणि खूप छान राहायचं। हे बघा, इतके लोक रात्री 12 वाजता एकत्र झालेले होते, इतका छान वातावरण झालेला। आणि त्याच्यानंतरनी आम्ही थोडंसं आराम वगैरे, म्हणजे सकाळी उठून सर्व कामं वगैरे करून, माझे हस्बंडला कुठेतरी क्रिकेट वगैरेसाठी ऑफिसमधून जायचं होतं, तिकडे जाऊन ते आलेले, मग त्यांनी थोडासा आराम केलेला। त्याच्यानंतरनी आम्ही संध्याकाळी माझ्या हस्बंडला सरप्राईज होतं, कोणीतरी सरप्राईज दिलेलं, त्यांचं नाव मी घेऊ शकत नाही। तर सरप्राईज होतं, तर सरप्राईज काय होतं तुम्ही बघू शकतात की हे ज्यांना पण हे माहीत असेल की हे काय आहे, तर प्लीज मला कमेंट्स करून सांगा की हे कोणती जागा आहे। प्लीज मला कमेंट्स करून सांगायचं आहे की हे कोणती जागा आहे, ठीक आहे। तर खूप सुंदर आम्ही असं रेडी होऊन निघालेले, माझी बेबी, मी आणि माझे हस्बंड, आणि आमच्यासोबत अजून होते, म्हणजे जे फॅमिली होते ते पण तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे। खूप छान होतं। आणि हे माझ्या हस्बंडला कोणीतरी गिफ्ट दिलेलं होतं, सरप्राईज गिफ्ट होतं माझ्या हस्बंडला, कोणीतरी दिलेलं होतं, त्यांचं नाव मी घेऊ शकत नाही इथं, तर त्यांनी हे गिफ्ट दिलेलं होतं। आता हे जागा ज्यांनी बघितलेली असेल त्यांनी मला कमेंट्समध्ये नाव सांगायचं आहे की हे जागाला हे नाव आहे हे जागाचं, ठीक आहे। मग आम्ही हे कुठं आलेले ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, पूर्ण व्हिडिओमध्ये समजणार आहे की आम्ही कुठं आलेले। आणि हे जागा कुठली आहे हे बघा, आम्ही छावा मूवी बघायला आले होते, माझ्या हस्बंडला सरप्राईज गिफ्ट होतं छावा मूवीचं तिकीटचं। आणि नंतरनी मग जे काय केलं ते सर्व माझ्या हस्बंडसाठी सरप्राईज होता। हे बघा, खूप सुंदर मूवी होती, सर्वांनी बघायची आहे, खूप सुंदर आहे मूवी, आणि इतकं म्हणजे चांगलं त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे की आपले जे छोटे मुलं आहेत त्यांना नॉलेजची खूप गरज आहे। आणि खरोखर खूप रडायसारखी मूवी, आणि सर्वांना खूप रडायला आलेलं आहे मूवीमध्ये, खूप छान मूवी आहे।
आपल्या मुलांना नॉलेज द्यायसाठी हे खूप सुंदर मूवी बनवलेले सर्वांनी बघायला जायचं. आणि हे स्पेस कुठलं आहे ते पण मला सांगायचं. नंतर माझी बेबीला आहे ना वॉशरूम आलेली, तर आम्ही वॉशरूमसाठी गेलेले. आम्ही तिथं हे व्हिडिओ असे शूट केलेलं आहे, फोटो व्हिडिओ जे काय. नाही तर आम्हाला वेळ भेटलं नसतं. मूवी सोडायची अजिबात इच्छा नव्हती, पण माझी बेबीमुळे आम्हाला मूवी सोडून बाहेर यावं लागलं. त्याच्यानंतर अजून सरप्राईज होतं माझ्या हस्बंडसाठी, की हॉटेलमध्ये जायचं होतं आम्हाला. सरप्राईज कोणी प्लॅन केलं ते मी सांगू शकत नाही, का की मला सांगितले नाव सांगायचं नाही, त्याच्यामुळे मी नाव सांगू शकत नाही. तिथं केक आणलेला, केक माझ्या भावाने आणलेला होता. पण पार्टी कोणी सरप्राईज केलेली आणि तिकीट कोणी सरप्राईज केलं ते सर्व मी काहीच सांगू शकत नाही, ठीक आहे. तर हे प्रकाराने आम्ही इथं हॉटेलमध्ये जेवण खावण केलं, सर्व व्यवस्थित झाल्याच्यानंतर आम्ही केक कापलेला होता. सुंदर असं मस्तपैकी आम्ही केक कापलेला हॉटेलमध्ये बड्डे सेलिब्रेट केलेला आहे. कुठं कुठं आवाज सायलेंट केलेला आहे, कुठं कुठं आवाज नाही केलेला आहे. ते तुम्हाला बघायला एन्जॉय करायला. तर हे प्रकाराने आम्ही मस्तपैकी जेवले वगैरे केलं जेव्हा मूवी सुटली त्याच्यानंतरनी. आणि ॲप्रॉक्स आम्हाला आय थिंक 12 वाजलेले होते घरी यायला. हे प्रकाराने फोटो वगैरे काढून सर्व करून. तर याचे पुढचं जे ब्लॉग येणार आहे ते शिवजयंतीचं येणार आहे, शिवाजी महाराजच्या जयंतीचं येणार आहे. तर प्लीज सर्वांनी फुल ब्लॉग बघा, एन्जॉय करा, कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. प्लीज इंस्टाग्रामवरती पण मला फॉलो करा आणि खूप 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 सपोर्ट करा. एक मराठी मुलगी काहीतरी करायचा प्रयत्न करते, तर प्लीज. आणि मिडल क्लास फॅमिलीज आहे, त्याच्यामुळे सर्वांनी खूप प्रयत्न करायचा आहे. मोठे मोठे यूट्यूबर तुम्ही बघितले असेल, मी एक छोटीसं आहे, माझं काही जास्त हे नाही आहे, छोटंसं यूट्यूबवरती मी काम करते. आपले व्हिडिओ ते पण एक मेमोरीसाठी टाकते मी, की आपल्याला मेमोरी आपण कधी पण ओपन केलं तर आपल्याला आपली मेमोरी बघायला भेटू शकते, का की हे सर्व आपल्याला सांभाळायला अजिबात पॉसिबल नाही आहे. तर फुल ब्लॉग बघा, एन्जॉय करा. बाय बाय, टेक केअर.